विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील वारकरी संप्रदायातील संत कवी संत नामदेव महाराज यांची संतवाणी जैसा वृक्ष नेणे ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, ही कविता अभंग या रचना प्रकारातील असून सकल संत गाथा खंड पहिला संत नामदेव महाराजांची अभंग गाथा या त्यांच्या काव्यसंग्रहातील आहे. या अभंगात संत नामदेव महाराज यांनी संतांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये सांगताना संतांचे थोरपण मोठेपण वृक्षाच्या दृष्टांताने स्पष्ट केलेले आहे. माणसाने संत संग धरावा, संतांना अनुसरावे, संतांची संगत करावी. थोडक्यात संत विचाराने माणसानं आपलं जीवन जगावं म्हणून काही उद्बोधक विचार या अभंगात नामदेवांनी मांडलेले आहेत. आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन व्हावे, परमेश्वर भेटावा असे जर का वाटत असेल तर संतांची संगत धरावी, संत संग अनुसरावा. नामदेवांनी या अभंगात वृक्षाचे रूपक सज्जनांप्रती योजलेले आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे वृक्ष विषमता, भेदाभेद, मानापमान काहीच मानत नाही, त्याचप्रमाणे सज्जनांनाही मानापमान सज्जनही मानत नाही. सज्जनांजवळ स्तुती किंवा निंदा, सज्जनांसाठी स्तुती किंवा निंदा दोघांनाही ते समानच मानतात, समानच असतात. संत किंवा सज्जन स्तुतीने कधी हुरळून जात नाहीत किंवा प्रभावित होत नाहीत. किंबहुना स्तुतीचा त्यांना अभिमान वाटत नाही. त्याचप्रमाणे कोणी निंदा केली असता, कोणी उपेक्षा केली असता ते कधी दुःखी कष्टी होत नाहीत. सर्वसामान्य जो माणूस असतो, हा सर्वसामान्य माणूस सुख प्राप्त झालं असता हुरळून जातो, आनंदी होतो. आणि दुःख जर झालं असता तर गर्भगळीत होतो. किंबहुना जगाचं संपूर्ण दुःखाचं ओझं आपल्याच पाठीवर ठेवले आहे अशा पद्धतीनं तो उदास होऊन जातो. संतांचं तसं नाही. संतांना दुःख आणि निंदा, सुख आणि दुःख, प्रशंसा आणि निंदा दोन्ही सारख्याच असतात. अर्थात हा विचार पटवून देण्यासाठी संत नामदेवांनी वृक्षाचं रूपक वापरलेलं आहे. ज्याप्रमाणे जो वृक्ष लावतो, वृक्ष लावणाऱ्याच्या प्रती जो भाव वृक्षाच्या मनामध्ये असतो, तोच तोडणाऱ्याच्या प्रतीही तोच भाव असतो. म्हणजे वृक्ष लावतो, वृक्षाचं जो पालन पोषण करतो, त्याचा वृथा अभिमान कधीही वृक्ष बाळगत नाही. तर तोडणाऱ्याचा कधीही तिरस्कार करत नाही. तोडणाऱ्याला तू तोडू नको म्हणून म्हणत नाही. म्हणजे समानता हा भाव जसा वृक्षामध्ये असतो, तोच भाव सज्जनांकडेही सारखाच असतो. मित्रांनो, शेवटचं जे चरण आहे, या शेवटच्या चरणामध्ये जर आपण संत संग अनुसरला तर
किंवा संतांच्या विचारांच्या वाटेवरून जीवन प्रवास केला तर निश्चितच आपल्याला साक्षात ईश्वराचे, परमेश्वराचे दर्शन होते. म्हणजेच आपल्या या जीवाची भेट शिवाशी एकरूप होऊन जाते. हा एक वेगळा भाव या पाठामधून सांगितलेला आहे. मित्रांनो, खरं तर देहानं आज या जगामध्ये संत जरी नसले तरी त्यांनी जे साहित्य लिहून ठेवलेलं आहे, साहित्यामध्ये म्हणजे अभंगामध्ये, ते विचार जरी आपण अनुसरले, अंगीकारले आणि त्याप्रमाणे आपण जर वागलो तर निश्चितच जरी सगुण साकार रूपातला नसला तरी निर्गुण निराकार रूपातला परमेश्वर, त्या परमेश्वराची निश्चितच आपल्याला भेट होईल. मित्रांनो, यानंतर जवळजवळ मी कवितेचं स्पष्टीकरण देत असतानाच ही कविता तुम्हाला, म्हणजे कविता जवळजवळ अर्थ सांगितलेला आहे कवितेचा, तो अर्थ नीट लक्षात घ्या. यानंतर मी ही कविता वाचतो. कविता वाचून झाल्यानंतर तुम्हाला ही कविता, जो पहिल्यांदाच मी अर्थ सांगितलेला आहे, तो निश्चितच आवडेल. तर ऐकूया आपण संत नामदेव यांची जैसा वृक्ष नेणे ही कविता. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती, तैसे ते सज्जन वर्तताती. येऊन या पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुख चित्ती तया नाही, त्याचे सुख चित्ती तया नाही. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, दयान म्हणती छेदून का, दयान म्हणती छेदून का. निंदास्तुती सम मानिती जे संत, निंदास्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. नामा म्हणे त्यांचे जरी होय भेटी, नामा म्हणे त्यांचे जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडून जाय, तरी जीव शिवा गाठी पडून जाय. यानंतर मित्रांनो, संतवाणी, या संतवाणी ही जी आपली पुढली जी कविता आहे, ही कविता म्हणजेच धरीला पंढरीचा चोर संत जनाबाई यांची, ती देखील शिकून झाली की नंतर संतवाणी आणि या दोन्ही कविता मिळून मग एकदमच स्वाध्याय तुम्हाला मी देणार आहे. तर मित्रांनो, आजच्या दिवसापुरता एवढंच. धन्यवाद.